In an unprecedented tragedy, at least 3 aspirants have lost their lives after a coaching center located in India's capital, New Delhi, was flooded due to heavy rain. एमसीडी अपनी हर बात को कह रही है कि वो एलजी के पास जाए, एलजी अपनी हर बात दिल्ली सरकार पे ठोक रहे हैं और इस तरीके से हम सब लोग एक दूसरे पर केवल आरोप और प्रत्यारोप कर रहा है, लेकिन कोई भी अकाउंटेबिलिटी नहीं को रेडी है। ये चीज हर साल होती है। दिल्ली सरकार की लापरवाही, यहाँ तक कि आपराधिक लापरवाही के कारण इन बच्चों ने अपनी जान गंवा दी। A level of violations of basic norms when it comes to building codes, fire safety, flood safety and so on, that is rampant in the city. After sitting in the protest for more than 12 hours, students are now being removed from out here below the Karol Bagh railway station. या महिनाभरात सुरुवातीला पूजा खेडकर प्रकरणामुळे UPSC त्यातून होणारी निवड आणि त्यात झालेला गैरप्रकार चर्चेत आला। ह्या सर्व प्रकाराला एक महिनाही उलटला नव्हता। तोपर्यंतच 27 जुलै रोजी दिल्लीमधील ओल्ड राजेंद्रनगर येथील, जो की UPSCचं एक हबच मानलं जातं, या ठिकाणी राव IAS स्टडी सर्कलच्या बेसमेंटमध्ये अचानक पाणी घुसलं आणि त्या पाण्यामध्ये 3 CSE ॲस्पिरंटचा बुडून मृत्यू झाला। दरवर्षी हजारो विद्यार्थी IAS होण्याचं स्वप्न घेऊन दिल्ली गाठतात। त्यापैकी ह्या 3 जणांचा झालेला मृत्यू अतिशय धक्का देऊन गेला आहे। ह्या घटनेत झालं काय? पावसाचं पाणी रोडवरती मोठ्या प्रमाणात साचलं होतं, त्यातून एक थार गाडी गेली आणि त्यामुळे एक पाण्याची लाट तयार झाली आणि ते पाणी राव IASच्या बेसमेंटमध्ये तो जे कंपाऊंड आहे तोडून अचानक मध्ये घुसलं आणि या ठिकाणी जे कुठले बेसमेंटमध्ये जे क्लासेस आणि लायब्ररी असतील त्या ठिकाणी जे डोर आहेत ते बायोमेट्रिक आहेत, भरपूर ठिकाणी आहेत। तर ते वॉटर लॉगिंगमुळं ते एकतर लॉक झाले असण्याची शक्यता आहे आणि दुसरं म्हणजे की पाणी अचानकच एकदम मध्ये शिरल्यामुळे सुरुवातीला पाणी कमरेपर्यंत होतं, त्यानंतर एक मिनिटाच्या आतमध्ये ते पाणी डोक्यापर्यंत आलं आणि त्यातून ह्या विद्यार्थ्यांना बाहेर पडता आलं नाही, त्यामुळे त्यांचा तिथंच मृत्यू झाला। ही घटना जेव्हा घडली त्यानंतर त्या एरियातील UPSCची तयारी करणारे विद्यार्थी मोठ्या प्रमाणावरती रस्त्यावर उतरले, त्यांनी आंदोलन सुरू केलं। या घटनेसाठी जे जबाबदार आहेत त्यांना शिक्षा होण्याची मागणी केली, या घटनेचा निषेध नोंदवला। तसेच आपल्या मागण्या म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑफ दिल्लीकडे त्यांनी समोर ठेवल्या आणि उपोषणासाठी सुद्धा बसले। हे सगळं होत असताना या विद्यार्थ्यांना असं वाटत होतं की डॉक्टर विकास दिव्यकीर्ती तसेच अवध ओझा सरांसारखे शिक्षक एवढं सारं घडलं असतानाही समोर का येत नाहीत, या घटनेबद्दल काही बोलत का नाहीत? कारण हे नेहमी चर्चेत असतात, हे सोशल मीडियावरती यांचं फॅन फॉलोईंग मोठं आहे, हे जे बोलतात ते लोक ऐकतात, मोटिवेशनल स्पीकरसारखं त्यांना त्यांच्याकडे बघतात, हे दोघं संवेदनशील आहेत। मग ह्या गोष्टीवरती हे का बोलत नाहीत? त्याची दुसरी बाजू अशी आहे की ही जी घटना घडलेली आहे तर अशा पद्धतीचे अनेक क्लासेस या भागामध्ये बेसमेंटमध्ये चालतात। त्या ठिकाणी मॉक टेस्ट असेल किंवा लायब्ररी चालतात, तर त्यामध्ये या दोघांचेही क्लासेस, काही एरियामधले या दोघांचे असे क्लासेस आहेत जे की बेसमेंटमध्ये चालतात। कदाचित त्यामुळे हे सुद्धा त्याचाच एक भाग आहेत म्हणून ते समोर येत नसतील, बोलत नसतील। विद्यार्थी एकदम स्पष्टपणे त्यांच्यावरती रोष प्रकट करत होते, तरी हे 2-3 दिवस 4 दिवस काहीच बोलले नाहीत। त्यामुळे हा विद्यार्थ्यांचा रोष जो होता तो आणखी वाढत गेला। परंतु आज डॉक्टर विकास दिव्यकीर्ती सरांनी ANIला एक मुलाखत दिली आहे, तसेच अवध ओझा सरांनी लल्लन टॉपवर एक इंटरव्ह्यू दिलेला आहे। यामध्ये त्यांनी त्यांची भूमिका आज स्पष्ट केलेली आहे। विकास दिव्यकीर्ती सरांनी जे सांगितलेलं आहे त्यामध्ये, त्यांच्या मुलाखतीमध्ये, तर त्यामध्ये ते म्हणतात की ही घटना घडलेली जी आहे ती अतिशय दुर्दैवी आहे। एकतर जे कुठलेही क्लासेस हे बेसमेंटमध्ये आहेत, फायर सेफ्टी आणि यांच्याकडून त्यांना परमिशन भेटलेली आहे, त्यांनी त्याच्याबाबतची जी भूमिका आहे की अशा पद्धतीने क्लासेस चालणं चुकीचं आहे असं ते म्हटलेले। तसेच ओझा सरांनी सुद्धा की ही घटना घडली तेव्हा त्यांच्या वडिलांना असं माहिती समजली की त्यांचा मुलगासुद्धा यामध्ये इन्व्हॉल्व आहे, त्याच्याच ठिकाणी हे मुलं दगावली आहेत, त्याच्याच क्लासेसच्या इथं, आणि त्याचा त्यांना थोडा धक्का बसला। त्यामुळं ओझा सर त्या ठिकाणी वडिलांकडे त्यांनी थोडं प्राधान्य दिलं, त्या ठिकाणी होते ते, आणि
ते परत त्यांनी असं पुढं सांगितलं त्यांच्या मुलाखतीमध्ये की ते म्हणतात की विद्यार्थ्यांनी आंदोलन करणं साहजिक आहे, केलं पाहिजे, गरजेचं आहे. त्या आंदोलनाला थोडंफार शिस्त पाहिजे, त्याचं नियोजन पाहिजे, कशा पद्धतीनं आपण पुढं गेलं पाहिजे याचा एक थोडी तयारी पाहिजे आणि उठसूट कसंही आंदोलन होत नाही. त्यामुळे विद्यार्थी जे आम्हाला दोष देत आहेत एक प्रकारचा ठीक आहे, परंतु ही जी घटना घडलेली आहे तर ह्या घटनेला जे सर्वस्वी जबाबदार आहेत त्यांना शिक्षा तर झालीच पाहिजे. ते आणखी असंही सांगतात की ते म्हणतात की आधी थोडं ठीक आहे की मुलं दिल्लीमध्ये चांगली कोचिंग आहेत, शिक्षक आहेत आणि दिल्लीकडेच त्यांचं प्राधान्य असतं, परंतु मधल्या काळामध्ये ऑनलाईन क्लासेसचं सुद्धा प्रमाण भरपूर वाढलेलं आहे. तर मुलांनी आता ऑनलाईन क्लासेसचा पण विचार करावा. म्हणजे दिल्लीमध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे तर ते दरवर्षी त्या ठिकाणी येणारी जी मुलं आहेत तर ती मुलं दरवर्षी वाढत आहेत, पण दिल्लीतून परत जाणारे जे मुलं आहेत त्यांची संख्या खूप कमी आहे. त्यामुळे तिथलं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्यावरती अतिरिक्त लोड पडत आहे. म्हणून तिथली जी व्यवस्था आहे तर ती पूर्ण मोडकळीस आलेली आहे. मग ह्या अशा ज्या घटना आहेत घडत आहेत तर त्या घटनांसाठी अनेक पातळ्यावरती सिविक बॉडी असेल, MCD असेल, दिल्ली डेव्हलपमेंट ऑथॉरिटी असेल, तर या सगळ्यांचा कुठं ना कुठं त्याच्यामध्ये हात आहे. कारण वॉटर लॉगिंग होत आहे हे माहिती असतानासुद्धा त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही. कोचिंग हा विषय कॉन्करंट लिस्टमध्ये येतो सरकारच्या. त्यामुळे केंद्र सरकार असं काही त्याच्यावरती जास्ती भर देत नाही की एखादा कायदा करेल, नियम करेल वगैरे. ते थोडं राज्याकडे सोपवून देतं की राज्यांना सांगितलेलं की तुम्ही याच्यावरती काहीतरी करा. काही राज्य सोडले तर अनेक राज्यांनी यावरती जास्ती काही केलेलं नाही आहे. म्हणजे कोचिंग याच्यावरती रेग्युलेशन करेल अशी एखादी ऑथॉरिटी आज घडीला म्हणावी अशी अस्तित्वात नाही आहे. तर ती तशी तयार करण्याच्या बाबतीत ओझा सर बोलतात. हे सगळं झालेलं असताना सरकारनं काय करायला पाहिजे यावरती कडक ॲक्शन घेतली पाहिजे. म्हणजे अशा घटना घडल्यानंतरच आपण दरवेळेस बोलतो, पण अशा घटना घडू नये त्याची खबरदारी म्हणून आपण काय करतो हा कायम आपल्याला प्रश्न पडत आहे. ह्या सर्व घटनेनंतर विद्यार्थ्याकडून काही डिमांड करण्यात आल्या की जो कोणी या घटनेसाठी जबाबदार आहे त्याला शिक्षा झाली पाहिजे. तुम्ही जे कंपेन्सेशन देताय ज्या मुलांचा मृत्यू झाला ते पैशामध्ये कसं काही येऊ शकणार आहे. तर त्यामुळं अशा घटना घडणार नाहीत यासाठी वेळीच उपाययोजना केल्या पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे की मुलांची अशी मागणी आहे की बेसमेंट कल्चर जे आहे ते इथून पुढं बंद झालं पाहिजे. बेसमेंटमध्ये कुठल्याही प्रकारचा क्लास किंवा लायब्ररी चालली नाही पाहिजे. तसेच या अनुषंगाने तसं तर याआधी अनेक समस्या आहेत राजेंद्रनगर, मुखर्जीनगरमध्ये राहणाऱ्या मुलांच्या. आम्ही स्वतः 2012-13ला दिल्लीमध्ये UPSCच्या तयारीसाठी होतो. त्या काळात राजेंद्रनगरचा परिसर आम्ही जवळून बघितलेला आहे. त्या ठिकाणी राहणं किती महाग आहे आणि अभ्यासिका जर म्हटलं तर 2012-13ला त्या ठिकाणी लायब्ररीची फीस 1000 आणि 1200 रुपये होती. आज घडीला तीच फीस 4000 ते 6000च्या दरम्यान आहे. ह्या फीस लायब्ररीच्या जर दुसऱ्या शहरात बघितल्या तर 500, 1000 आणि 1500पर्यंत फीस आहेत. आणि जेवणाचं झालं, राहण्याचा हा एकंदरीत खर्च खूप आहे. क्लासेसच्या फीस म्हणाल तर 1.5 लाख 2 लाख रुपये अशा फीस आहे. एवढं सगळं करून मुलं ह्या ठिकाणी राहतात, तयारी करतात आणि काहीतरी स्वप्न असतं त्यांचं, इथं आलात तर काहीतरी बनून जायचं. परंतु दरवर्षी दिल्लीमध्ये येणाऱ्या मुलांची स्पेसिफिकली या 2 एरियामध्ये खूप मोठी संख्या आहे. त्यामुळे तिथलं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्यावर अतिरिक्त भार पडत आहे. म्हणून काय की त्या ठिकाणी डिमांड भरपूर आहे रूमची. तर मग ते तिथले जे फ्लॅट मालक आहेत तर ते काय करत आहेत, एकाच रूममध्ये जास्तीत जास्त मुलं कसे ॲकोमोडेट होतील त्याचं ते प्रोव्हिजन करणार, भाड्यात जास्ती चार्ज करणार, सुविधेच्या बाबतीमध्ये जास्त काही नाही देणार, परंतु सगळं कंजेस्टेड होईल अशा पद्धतीचं त्या ठिकाणी सर्व सुरू आहे. क्लासेसचं सुद्धा त्याच पद्धतीनं आहे की जे बेसमेंटमधले जे क्लासेस आहेत त्यांना एकच एंट्री एकच एक्झिट असे प्रकार आहेत. तर तिथं मग जी सेफ्टीचे जे नॉर्म्स आहेत, काही घडलंच तर तिथून कसं आपल्याला वाचता येईल. मागेच एक घटना घडली होती मुखर्जीनगरमध्ये की आग लागलेली आणि तिथून बाहेर पडण्यासाठी मुलांनी अक्षरशः वरच्या 2ऱ्या-3ऱ्या मजल्यावरून उड्या मारलेल्या, अनेक जण जखमी झालेले. ह्या घटना माहिती असतानासुद्धा त्यावर काहीच कारवाई होत नाही. याचं खरं तर वाईट वाटतं. कारण ही जी मुलं आहेत तर IAS होण्याची तयारी करत उद्या चालून एक जिल्हा ते चालवणार आहेत. जे व्यक्ती उद्या व्यवस्थेमध्ये जाऊन व्यवस्था परिवर्तन करण्यासाठी काम करणार आहेत त्यांना तयारीच्या काळामध्ये किमान सुविधा व्यवस्थित अभ्यास करता येईल आणि वाजवी किंमत
जसं की म्हणजे अफोर्डेबल किमतीमध्ये थोडं राहण्याची सोय होईल, खाण्यापिण्याची सोय होईल, अभ्यासिकेची सोय होईल, अशा सुविधा जर पुरवता आल्या तर त्यासाठी शासनाने विचार करायला पाहिजे. आपण तयार केलेल्या व्यवस्था जेव्हा आपल्या जीवावर बेततात तेव्हा वाईट वाटतं. ह्या व्यवस्थेमध्ये जाऊन जे परिवर्तन करू इच्छितात त्यांच्यावर जेव्हा अशी वेळ येते तेव्हा या गोष्टी अतिशय भीतीदायक वाटतात. काही बांधताना, काही तयार करताना त्यासाठी जी परवानगी दिली जाते त्यामध्ये जे सेफ्टी स्टँडर्ड्सचे जे नॉर्म्स असतात, किमान नॉर्म्स जरी आपण फॉलो केले तरी अनेक घटना टळू शकतात. आणि ते व्यवस्थेमध्ये जे इन्व्हॉल्व आहेत घटक त्यांनी ह्या गोष्टीकडं लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे. आणि ह्या घटनेवरून सुद्धा शिकण्यासारखी गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी ही घटना घडली, पाण्यामध्ये बुडून 3 ॲस्पिरंट्सना जीव गमवावा लागला, त्याच क्लासेसकडे काही महिन्यापूर्वी एका विद्यार्थ्यांनी तक्रार केलेली की वॉटर लॉगिंगमुळं हे पाणी बेसमेंटमध्ये घुसू शकतं, तर त्याची कल्पना दिलेली त्यांना. तरीही त्यावरती काही ॲक्शन घेतली गेली नाही. आणि अनेक ठिकाणी वॉटर लॉगिंग झाल्यानंतर खालची बेसमेंटमधील जे काही आहे तर ते बंद ठेवलं जातं, पण या ठिकाणी ते ठेवलं नव्हतं. म्हणजे तुम्ही काहीतरी चालवताय त्याची किमान जबाबदारी तुम्ही घेणं आणि एखाद्याच्या जीवाशी बेतेल असं झालं नाही पाहिजे, त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. प्रत्येकाची जबाबदारी आहे. जीव अतिशय महत्त्वाचा आहे. या 3 ॲस्पिरंटला सुद्धा त्या व्यवस्थेमध्ये येऊन व्यवस्था परिवर्तनासाठी काम करायचं होतं, पण त्याआधीच त्यांचा जीव गेलेला आहे. इथून पुढं असं होऊ नये यासाठी विद्यार्थ्यांनीसुद्धा ज्या ठिकाणी आपण लायब्ररी क्लास लावणार आहे तर त्या ठिकाणी स्वतः बघणं की ते व्यवस्थित आहे का, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून किती चांगलं आहे हे बघूनच त्या ठिकाणी क्लास लावणं अतिशय गरजेचं आहे. आणि आता काळ बदललेला आहे मित्रांनो. ज्यावेळेस आम्ही दिल्लीला होतो त्यावेळेस जे ऑनलाईन टीचिंगचा जो प्रकार होता एवढा मोठ्या प्रमाणावरती म्हणजे आज जसा आहे तसा नव्हता. तुम्हाला क्लासरूम टीचिंगमध्येच ते इफेक्टिव्ह असायचं आणि ते एक चांगलं माध्यम होतं. पण आता काळ बदललेला आहे, त्यामुळे तुम्ही प्रत्येकाने दिल्लीलाच जावं असं काही आता राहिलेलं नाही आहे. अगोदर आम्हाला सुद्धा जे विचारायचे की UPSC करायचं तर मग दिल्लीलाच गेलं पाहिजे का, तर आम्ही स्वतः म्हणायचो की हां, त्या ठिकाणी चांगला 10-15 वर्षाचा अनुभव असलेले प्राध्यापक तिथं आहेत आणि त्यांच्या अनुभवाचा तुम्हाला फायदा मिळतो, तर त्यामुळे तुम्ही तिथं जाणं एक वेळ गरजेचं होतं. पण आता तोच अनुभव जर तुम्हाला घर बसल्या मिळत असेल आणि असं म्हटलं जातं की ऑनलाईनचं एवढं इफेक्टिव्ह नसतं, ते कुणासाठी? मित्रांनो, तुम्ही ज्या परीक्षेची तयारी करताय ना, तुम्ही एका स्टेजला मॅच्युअर स्टेजला आहेत. त्या स्टेजला तुमची तयारी आहे की तासनतास तुम्ही समोर बसून ऑनलाईनला कॅमेरासमोर फोनसमोर बसून की तुम्ही ते म्हणजे ग्रास्प करू शकता. फक्त ते शाळेतले मुलं असतील किंवा 10वी-12वीपर्यंतचे की ते ऑनलाईन टीचिंग त्यांच्यासाठी जास्त इफेक्टिव्ह नाही आहे असं तज्ज्ञ म्हणतात. परंतु तुमच्यासाठी ऑनलाईन टीचिंग म्हणजे त्याचा एक चांगला वापर होऊ शकतो. आणि तयारी तर आजकाल गावखेड्यामध्ये सुद्धा बसून होऊ शकते. इंटरनेट एवढं फास्ट आणि सगळीकडे पोहोचलेलं आहे, त्यामुळं मला वाटत नाही जास्त काही अडचणी आहेत. अनेक या क्षेत्रामध्ये शिकवणारे तज्ज्ञ शिक्षक आहेत, प्राध्यापक आहेत, ते सांगतात की तुम्ही कुठेही राहून तयारी करू शकता. तुम्हाला आज सगळ्या गोष्टी तुम्हाला एका क्लिकवरती अवेलेबल आहेत. त्यामुळे दिल्लीला जाण्याचा जो अट्टहास आहे आता आपण थोडा कमी केला पाहिजे. अशा घटनांमधून आपण शिकलं पाहिजे तरच, कारण जर आपण UPSC सारख्या परीक्षेची तयारी करत असोत आणि अशा घटनातून जर आपण काहीच शिकत नसोत तर मग थोडं आपल्याला विचार करण्याची गरज आहे याच्यावरती. तर ह्या घटनेनंतर अशी कुठलीही घटना घडू नये. फक्त दिल्लीमध्येच नाही आहे, तर अनेक ठिकाणी आपल्या इकडं ह्या ज्या पायाभूत ज्या बेसिक गोष्टी आहेत, म्हणजे पायाभूत बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरच्या ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात काम होण्याची गरज आहे. ते होत नाही. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी आपल्याला शक्य असेल त्या त्या ठिकाणी त्या व्यवस्थेला अकाउंटेबल राहण्यासाठी आपण प्रत्येकाने आवाज उठवला पाहिजे. आज आपण जर आवाज नाही उठवला तर उद्या चालून आपल्या जवळच्यांचा कोणाचाही त्यामध्ये ती व्यवस्था त्याचा बळी घेऊ शकते. त्यामुळे सतर्क राहणं, वेळच्या वेळेला आवाज उठवणं अतिशय गरजेचं आहे. धन्यवाद.